नमस्कार मित्रांनो. काही गोष्टी आयुष्यात उशिरा समजतात आणि त्या समजल्या की आपण आधी कसं जगलो होतो याचंच आश्चर्य वाटू लागतं. मेष राशीच्या स्त्रीबद्दल सांगायचं झालं तर ती जन्मतःच वेगळी असते. तिच्या एक आग असते, एक ज्वलंत अग्नी असतो, एक धडपड असते. स्वतःच्याच अटीवर जगण्याची जबरदस्त इच्छा असते. कारण या राशीचाच अधिपती तडफदार असा मंगळ ग्रह आहे. आणि मंगळ म्हणजे काय? ऊर्जा, धाडस, निर्णय क्षमता आणि कधी कधी तर संघर्ष. लहानपणापासूनच ही मुलगी थोडी वेगळी असते. ती प्रश्न विचारते. ती सहजपणे का हा प्रश्न विचारते. ती निश्चितच फॉलो करणारी नसते, ती लीड करणारी असते. आणि यांच्यामध्ये हाय एजन्सी पर्सनॅलिटी असते. म्हणजेच मी माझं आयुष्य स्वतः घडवेन. पण हीच गोष्ट पुढे जाऊन तिच्या आयुष्यात एक वेगळीच लढाई बनवते. जेव्हा ती लग्न करते तेव्हा ती फक्त एक पत्नी नसते, ती एक इक्वल पार्टनर असते. तिला नात्यात डॉमिनन्स नको असतो, पण तिला रिस्पेक्ट नक्कीच हवा असतो. मेष राशीच्या स्त्रीचं प्रेम म्हणजे खूप इंटेन्स असतं. ती कधी अर्धवट प्रेम करत नाही, ती पूर्णत्वाने प्रेम करते. ऑल ऑर नथिंग. पण इथेच एक मोठा कॉन्फ्लिक्ट सुरू होतो. स्ट्रॉंग इंडिपेंडन्स वुमन, त्यांना इमोशनली अवेलेबल पार्टनर मिळणं कठीण जातं. आणि मेष राशीच्या स्त्रीचं नेमकं इथेच अडतं. ती स्ट्रॉंग आहे म्हणून लोकांना वाटतं तिला काही गरज नाही. पण नेमकं सत्य काय आहे? तिला सगळ्यांपेक्षा जास्त इमोशनल सपोर्ट हवा असतो. जेव्हा मेष राशीची स्त्री आई बनते तेव्हा ती एक फायटर आई बनते. ती आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. ती डिसिप्लिन शिकवते, ती स्ट्रेंथ शिकवते. पण ती एक गोष्ट नकळत करते, ती स्वतःला पूर्णपणे बाजूला ठेवते. सेल्फ सॅक्रिफायशल आयडेंटिटी पॅटर्न म्हणजे काय? हा मेष राशीच्या स्त्रीमध्ये दिसतो. याचा अर्थ असाच की मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोणीही नाही. आणि हीच भावना 40 नंतर खूपच तीव्र होते. एक सायकोलॉजिकल शिफ्ट हा 40 नंतर दिसतो. 40 म्हणजे फक्त वय नाही, तो एक इनर अवेकनिंग फेज असतो. कार्ल जन नावाच्या शास्त्रज्ञांनी असे सांगितले आहे की 40 नंतर माणूस बाह्य जगातून आतल्या जगाकडे वळतो. मेष राशीच्या स्त्रीसाठी हे खूपच पॉवरफुल असतं. कारण ते आतापर्यंत बाहेरच्या जगात लढत असते. आता ती थांबते आणि स्वतःला विचारते, मी खरंच खुश आहे का? मी जे हवं होतं, मला जे हवं होतं ते सर्व मिळालं का? आणि मुळात मी माझ्यासाठी जगले का? आणि इथूनच प्रवास सुरू होतो. तिच्या आयुष्यातला सर्वात शांत पण सर्वात खोल संघर्ष. मूलतः या दरम्यान शारीरिक आणि हार्मोनल चेंजेस होत असतात. 40 नंतर स्त्रीच्या शरीरात बदल होतात. हार्मोनल फ्लक्च्युएशन्स, एनर्जी कमी होणं, थकवा वाढणं. पण मेष राशीच्या स्त्रीला एक गोष्ट जास्तच त्रास देते. ती म्हणजे ती आता पूर्वीसारखी स्वतःला स्ट्रॉंग वाटत नाही. ती बाहेरून स्ट्रॉंग दिसते, पण आतून थोडी थकलेली असते. तिचे विचार आणि अपेक्षा तिच्या मनात आता मोठी स्वप्न नसतात. तिला फक्त साध्या गोष्टी हव्या असतात. कोणीतरी तिचं ऐकावं, कोणीतरी तिचं कौतुक करावं आणि कोणी तिच्या डोळ्यात पाहून म्हणावं, तू खूप काय केलंस. पण ती आता मागत नाही.
कारण मंगळाची स्त्री कधीच भीक मागत नाही. ती फक्त शांत होते. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन. पूर्वी ती जग जिंकायचा विचार करत होती. आता ती फक्त शांतता शोधते. पूर्वी ती लोकांशी भिडायची. आता ती लोकांपासून अंतर ठेवते. कारण तिला कळलं आहे, सगळ्यांना बदलता येत नाही. पण स्वतःला मात्र समजून घेता येतं. तिच्या मनातलं न बोललेलं सत्य ती अजूनही सगळ्यांसाठी उभी असते. पण कोणी माझ्यासाठी उभं राहिलं असतं तर किती बरं झालं असतं. ती अजूनही स्ट्रॉंग आहे. पण मला पण कधीतरी कोणाच्या खांद्यावर डोकं ठेवायचं आहे. ती अजूनही हसते. पण कोणी माझ्या शांततेतलं दुःख ऐकलं असतं तर. एवढं असून मेष राशीची स्त्री कधीही हार मानत नाही. पण 40 नंतर ती थांबते आणि पहिल्यांदाच स्वतःला विचारते, मी सगळ्यांसाठी जगले, पण माझ्यासाठी कोण जगलं? कधी कधी नातं तुटत नाही, पण त्यातला जिवंतपणा मात्र हळूहळू संपत जात असतो. मेष राशीची स्त्री ती फक्त नात्यात राहत नाही, ती नातं जगते. तिच्यासाठी प्रेम म्हणजे फक्त शब्द नाही, फक्त जबाबदाऱ्या नाहीत. तिच्यासाठी प्रेम म्हणजे प्रेझेन्स, कनेक्शन, इंटेन्सिटी. पण 40 नंतर तिला एक गोष्ट जाणवायला निश्चितच लागतं. नातं आहे, पण कनेक्शन मात्र राहिलेलं नाही. विवाहाच्या सुरुवातीला ती खूप पॅशनेट असते. ती पार्टनरसाठी सर्व काही, सगळं काही करते. ती अपेक्षा ठेवते, तो मला नक्की समजून घेईल. तो माझ्यासाठी उभा राहील. पण काळ जसा जसा पुढे जाऊ लागतो, नातं रुटीन होऊ लागतं. संवाद कमी होतो आणि एक वेळ अशी येते, दोघं एकत्र तर असतात, पण मनाने खूप दूर जातात. साधारणतः 35 ते 45 वयोगटात इमोशनल डिस्कनेक्शन वैवाहिक नात्यांमध्ये सर्वात जास्त वाढतो. आणि मेष राशीच्या स्त्रीसाठी हे खूप कठीण असतं. कारण ती कनेक्शनवर जगते. ती शारीरिक जवळीकतेपेक्षा मानसिक जवळीकता जास्त शोधते. पण जेव्हा तिला ते मिळत नाही, तेव्हा ती बोलत नाही, भांडतही नाही. ती फक्त मागे सरकते. आणि जवळीक ही गोष्ट खूप सब्टल आहे, पण खूप महत्वाची आहे. मेष राशीच्या स्त्रीची इंटिमेसी फक्त शरीराशी जोडली गेलेली नसते, ती मनाशी जोडली गेलेली असते. जेव्हा ती पार्टनर जवळ असते, तेव्हा तिला फक्त स्पर्श नको असतो. तिला स्वतःला जाणून घ्यायला आवडतं. तो मला पाहतो आहे, समजतो आहे. पण जेव्हा इंटिमेसी फक्त रुटीन होतं, इमोशन्स नसतात, फक्त प्रेझेन्स असतो, तेव्हा मात्र ती आतून दूर जाऊ लागते. ती पार्टनर सोबत असते, पण मनाने खूप दूर निघून गेलेली असते. तिच्या मनातला संघर्ष ती स्वतःशीच लढते. मी चुकीची आहे का? माझ्या अपेक्षा जास्त आहेत का? ती स्वतःलाच समजावते. सगळ्यांचंच असं असतं. जीवन असंच असतं. पण आतून मला काहीतरी वेगळं हवं होतं. ही भावना ती कुणालाही सांगत नाही. मुळातच मेष राशीची स्त्री अचानक बदलत नाही. ती हळूहळू बदलते. पूर्वी ती बोलायची, समजवायची, लढायची. आता ती शांत होते. ती ऑब्झर्व करते आणि ती स्वीकार करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःला आतमध्ये शोधते. आत्मशोध घेत असते.
इमोशनल विड्रॉल फेज म्हणजेच ती फिजिकली तिथे असते, पण इमोशनली तिथे नसते. ट्रान्सफॉर्मेशन पण ही गोष्ट निगेटिव्ह नक्कीच नाही. ही एक ट्रान्सफॉर्मेशन आहे. 40शी नंतर मेष राशीची स्त्री पुन्हा जन्म घेते. ती बाहेरच्या जगातून आतल्या जगात प्रवेश करते. ती आता व्हॅलिडेशन शोधत नाही, अप्रूव्हल शोधत नाही. ती स्वतःला शोधत असते. ती विचार करते, मला खरंच काय हवं आहे? मी कोण आहे? आणि इथूनच सुरू होतो तिच्या आयुष्याचा दुसरा प्रवास किंवा सेकंड फेज. स्वतःशीच नातं ती जोडू लागते. ती हळूहळू स्वतःला समजवायला लागते. स्वतःवर प्रेम करायला लागते. ती एकटी बसते, पण आता तिला एकटं मात्र वाटत नाही. ती शांत असते, पण आता ती रिकामी वाटत नाही. जगाकडे नवीन दृष्टिकोन किंवा जगाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन ती शोधते. पूर्वी ती जग जिंकायचा विचार करत होती. आता ती स्वतःला जिंकते. पूर्वी ती लोकांकडून अपेक्षा ठेवत होती. आता ती स्वतःकडूनच अपेक्षा ठेवते. पण एक सत्य अजूनही तसंच आहे. ती स्ट्रॉंग झाली आहे. पण तिला अजूनही प्रेम हवं आहे. फक्त आत्ता ती मागत नाही, ती वाट बघते. कोणीतरी येईल, जो मला खरंच समजून घेईल. काही वेदना आपल्याला तोडत नाही, त्या आपल्याला नव्याने घडवतात. मेष राशीची स्त्री आयुष्यात खूप काही अनुभवते. ती लढते, ती सांभाळते, ती स्वतःला हरवते. पण 40शी नंतर ती स्वतःला पुन्हा सापडते. हा हिलिंग फेज आहे. हे हिलिंग मोठ्याने होत नाही, तर ते हळूहळू सावकाश होतं. ती आता स्वतःला दोष देणं कमी करतं. मुळातच ती स्वतःला स्वीकारायला लागते. स्वतःशीच बोलते, मी जे केलं ते चुकीचं नव्हतं. मी जशी आहे तशीच योग्य आहे. आणि हाच तो क्षण असतो जिथे ती स्वतःवर प्रेम करायला शिकते. पूर्वी तिचं मन सतत धावत होतं. आता ती थांबते, एकटी बसते, खिडकीतून सहजच बाहेर पाहते. आणि त्या शांत क्षणांमध्ये ती स्वतःला अनुभवते. ही शांतता तिच्यासाठी नवीन असते, पण खूपच सुंदर असते. पूर्वी तिची ताकद होती लढणं, जिंकणं, स्वतःला सिद्ध करणं. आत्ता तिची ताकद आहे सोडून देणं, शांत राहणं, स्वतःला स्वीकारणं. ही ताकद खूप खोल असते आणि खूप दुर्मिळही. नात्यांमधले बदल ती आता नात्यांकडे वेगळ्याच नजरेने बघते. जिथे तिची किंमत नाही तिथे ती थांबत नाही. जिथे तिला समजून घेतलं जातं तिथे ती मनापासून रमते. ती आता लोकांना बदलण्याचा प्रयत्न करत नाही, ती फक्त स्वतःला जपते. 40शी नंतर ती पुन्हा स्वप्न बघते. पण आता ती स्वप्न स्वतःसाठी असतात. ती विचार करते, आत्ता मला काय करायचं आहे? मला कसं जगायचं आहे? आणि पहिल्यांदाच ती स्वतःला प्रायोरिटी देते. पण एक भावना अजूनही जिवंत आहे. ती स्ट्रॉंग झाली आहे. पण तिला अजूनही प्रेम हवं आहे. फक्त आता ती मागत नाही, ती वाट बघते. कोणीतरी येईल, जो मला बदलणार नाही, जो मला समजून घेईल, जो माझ्या शांततेतही मला ऐकेल.
एकंदरीत सगळं मिळवणं महत्त्वाचं नाही. स्वतःला हरवून न देणं हे महत्त्वाचं. सगळ्यांना खुश ठेवणं गरजेचं नाही. स्वतःला शांत ठेवणं गरजेचं आहे. अर्थातच ती आता कोण आहे? ती आता फक्त कोणाची पत्नी नाही, फक्त कोणाची आई नाही, फक्त कोणाची जबाबदारी नाही, ती स्वतः आहे. आणि हेच तिचं सगळ्यात मोठं यश आहे. मेष राशीची स्त्री कधीही तुटत नाही. ती फक्त प्रत्येक वेळी वेगळी आहे. प्रत्येक वेळी नव्याने उभी राहते. पूर्वी ती सगळ्यांसाठी जगत होती आणि आता ती स्वतःसाठी जगायला शिकली आहे. पण तिच्या मनात अजूनही एक छोटंसं स्वप्न आहे. कोणीतरी येईल जो मला जशी आहे तशी समजून घेईल आणि जो माझ्या शांततेतही माझं पूर्ण मन ऐकू शकेल. तर मित्रांनो, हे होतं 40शी नंतरच्या मेष राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तित्व. धन्यवाद.